बरोबर ना. आता तुम्ही सांगितलं बंधारे फुटले, आता येताना रस्ता म्हणजे या रस्त्याने आले तर आठ जागेवर राहिलं तर बोला. हा, हे सगळं पाण्याखाली गेलं होतं. त्याच्यानंतर तुम्ही जे सांगितलं की सगळे धनार्दनचे सगळे बंधारे फुटत गेले, बोला विकासाचं. म्हणजे पोल पडले सगळे, वीज नाही. एक तर मराठवाड्यामध्ये पाणी नाही, पण पाणी आलं तर ते थांबतच नाही. विहिरीमधला काय विकासाचं बोलू मी? हा, कोणासमोर बोलू? जो अन्नदाता आज आपल्याला विचारतो की मी खाऊ काय, त्याच्यासमोर उद्या तुमच्याकडे ना मी असे 5 पदरी उड्डाणपूल करेन. तुम्ही म्हणा झालं त्याच्याचं उड्डाणपूल, आता काय करू सांग? आता माझी जमीन खरडून गेले, काय विकासाचं बोलू तुमच्यासमोर? डोक्यावरची कर्ज आहे. हा, यांच्या उद्योगपती मित्रांची कर्ज माफ होत आहे, ते बुडवणे परदेशात पडत आहेत. तुमच्यापैकी एक तुला कोणी परदेशात पडू शकतो? त्यांची वृत्तीच नाही माझ्या शेतकऱ्याची. माझा शेतकरी म्हणजे यांच्या उद्योगपती मित्रांसारखा लवाट फसवा ढोंगी नाहीये. तो प्रामाणिक आहे, मातीशी इमान राखणार आहे. आणि म्हणून त्याला जेव्हा नोटीस येते तेव्हा असं वाटतं की आपली आबरू जाते, आता जगू कसा, म्हणून तो जीव देतो. म्हणजे जीव सोडतो, देह सोडतो, पण देश नाही सोडत. आणि हे म्हणतात विकासात कोणते मुख्यमंत्री कोण काय, राज्यात परिस्थिती काय, घर सोडून फिरणारे मुख्यमंत्री. आज माझा महाराष्ट्रातला शेतकरी संकटात सापडलाय. एक तरी मंत्री तुमच्याकडे आला फिरायला? हा, कृषी मंत्र्याचं नाव सांगता पटकन. आता मुख्यमंत्री पुढे गेले, या कैसन बा. हा, ठीक आहे ना बा. मी मगाशी बोललो की अरे इकडे बा, पाप आहे आपला सगळ्यांचा. आता काय त्याने जर पॅकेजचे खेकड्याने फोडलं म्हणतात. आपल्या वेळेला मंत्री केले होते चुकून, तेव्हा ते धरण फुटलं होतं. त्याने त्याचं धरण फोडलं. मग आता मुख्यमंत्र्यांनी इतिहासाची एवढ्यात सगळ्यात मोठी पॅकेजची घोषणा केली, पदरात त्याने पडलं. कारण एक खेकड्याने फोडलं की काय? मग काय थट्टा चाललेली. आता हे ओम दादा तू दाखवलं ना, ते 6 रुपये मिळाले. 1 रुपयाची पीक विमा योजना बंद. बरं, मला मी तेच जाणून घेतोय, कैलासदाराला विचारतो, ओम दादाला विचारतो, तुम्हाला विचारतोय, तुमच्यापैकी पीक विम्याची योजनेमध्ये कोणी नोंदणी केली होती का? किती अर्ज भरायला किती पैसे लागले? अरे भरायला किती नोंदणी? 2 एकर क्षेत्राला. अरे नाही रे, मी समजून घ्या. 40 रुपये 1200 रुपये. थांबा, सगळ्यांना प्रश्न विचारू, नीट समजून घ्या. पहिलं अर्ज भरायला अर्जाचे किती पैसे लागले? 100 रुपये अर्जाचे. साधारणतः तुमच्या नुकसानीची अपेक्षा काय होती? 100% नुकसान झालं तर किती पैसे मिळाले पाहिजे पिकाप्रमाणे? एका काहीतरी सांगा, एकरी किंवा हेक्टरी किती मिळालं पाहिजे? 30,000 बरोबर आहे. आता अर्ज भरायला तुम्ही सांगा परत किती भरले? 900 रुपये हेक्टरी सोयाबीनसाठी. 900 रुपये, बरोबर आहे. अर्जाला 100 आणि मिळालं किती? 6 रुपये. हा, काल परवाकडे बातमी आली, ठाण्या पालघरच्या भागामध्ये 2 रुपये 30 पैसे. हा, कोणाला 21 रुपये, कोणाला 10 रुपये. मग हा पैसे जातोय कुठे? म्हणून या पीक विमा योजना ज्या राबवलेल्या कंपन्या सुद्धा इशारा देतोय की तुम्ही माझ्या शेतकऱ्याची फसवणूक करू नका. त्यांच्या शेतावरती, त्यांच्या हक्काच्या पैशावरती दरोडा टाकू नका. जर वेळेमध्ये त्यांचे पीक विम्याचे पैसे तुम्ही दिले नाहीत तर ऑफिसमध्ये तुमच्या या आम्ही शेतकरी घेऊन दुसऱ्याशिवाय राहणार नाही. पण धडा शिकवावं लागेल. सरकार दगाबाज आहे, हे दगाबाज सरकार आहे. का दगाबाज म्हणतोय? की केवळ आम्ही विरोधी पक्षात आहेत म्हणून ठाणाणा करायचं म्हणून काय बोलत नाही. या सरकारने, सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्याच्या 7-12 करू, कोरा आहे मी ते ऐकवण्यानंतर आता पुढच्याचे ऐकूय. कोण बोललं होतं? फडणवीस. आणि त्याच्यानंतर शेतकऱ्याचं कर्ज माफ नाही केलं तर पवारांचं नाव लावणार नाही असं कोण बोललं होतं? आता का लावतो? आता काल परवाकडे सांगितलं की सगळं प्रत्येक वेळेला तुम्हाला काय फुकट मिळणार काय? नकोय रे फुकट, नकोय फुकट. आमच्या हक्काचे पैसे दे ना, एवढंच आमचं म्हणणं आहे. गेल्या वेळेला निवडणुकीमध्ये सोयाबीन हाताशी होता, कापूस हाताशी होता, आणखीन पण किती होती, का नव्हता हमी भाव मिळत? आपलं सरकार असताना देत होतं की नव्हतं तुमच्या म्हणण्याप्रमाणे? गेल्या वेळेस जो हमी भाव मिळत होता तो किती होता? 4-4.5 हजाराच्या आसपास होता. त्याची मागणी तुमची काय होती? 6,000च्या वर होती ना. मग आता तर पीक पण गेलं. शेतकऱ्याला जर का तुम्ही त्यांच्या वेळेवरती योग्य भाव दिला
त्याच्या कष्टाचे पैसे दिले तर कोण भीक मागते तुमच्याकडे? शेतकरी काही भिकारी नाहीये. सतत आम्हाला पण काय हाऊस नाही कर्ज. अरे पण कर्ज फेडू कसं? आता जे डोक्यावरती कर्ज चढलेलं आहे, सरासरी किती कर्ज आहे तुमच्या डोक्यावरती एका याचं सांगा मला? 3 लाख 4 लाख 2 लाख 3 लाख 4 लाख, बरोबर ना? लाखाच्या पुढेच आहे. आता हे जर पीक व्यवस्थित हाताशी आलं असतं आणि तुम्हाला जर का भाव नीट मिळाला असता तर तुम्ही गेला तर कर्जमाफीची मागणी केली असती. पण आताचं कर्ज डोक्यावर चढलं. मुख्यमंत्र्यांनी आता मुहूर्त काढलाय पंचांग बघून. हा शके कितीतरी संवत्सर वगैरे काहीतरी त्यांना माहितीये. अहो साहेब, तुम्ही करोना पळविला आणि ही दुष्काळग्रस्त भागाला हे दुष्काळचा असा पळवू लावला असता की सांगायलाच नको. मग दुष्काळ तर पळविणार. निघाला अथर्वला कंटेंट. काय सांगत होतो मी? तेच विसरलो. हा मुहूर्त काढत, जूनचा मुहूर्त काढलाय. हा म्हणजे आता 25 नोव्हेंबरचा आपला 2025 नोव्हेंबर सुरू झालाय. हा आणि याने मुहूर्त काढलाय 2026 जून. 30 जून. बरं आता केलं तर काय म्हणतात? आता शेतकऱ्यांना फायदा नाही होणार, बँकांना फायदा होणार. पण ठीक आहे, पण जून मध्ये कर्जमाफी केली तर मग शेतकऱ्याचा फायदा होणार आहे, बँकांना तोटा किंवा बँकांचा फायदा नाही होणार कसं समजून सांगा. बरं 30 जून पर्यंत मी शेतकऱ्यांना सांगितले रानो शांत राहा, 30 जून पर्यंत कर्जमाफी होणार आहे. ठीक आहे, मानतो आम्ही. पण मग 30 जून पर्यंत आत्ताच्या कर्जाचे हप्ते फेडायचे की नाही फेडायचे? बरोबर आहे. आता खरीप हंगाम सुरू झाला, खरीप संपला, रब्बी सुरू झाला. खरीपाचं कर्ज आहे, रब्बीचं आता मिळणार की नाही मिळणार? बँकेला लॉक टाकले. बरं पुनर्गठन करतील, पुनर्गठन करतील म्हणजे आत्ताचे हप्ते चालू राहणार आणि रब्बीचे डोक्यावरती चढणार आणि 30